नमस्कार मित्रांनो, पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुंदर भाषण. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. परकीय सत्तांनी लढाया, जाळपोळ, लुटालूट करून सारा महाराष्ट्र होरपळून टाकला होता. त्यांच्या तोफांच्या आगीने जमीन भाजून निघत होती. अशा या अंधाऱ्या वातावरणात शिवनेरी किल्ल्यावरून बालकाचा रडण्याचा आवाज साऱ्या आसमंतात घुमला. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात पुन्हा पुन्हा घुमू लागला. जिजाबाईंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. पण केवढे अवघड कार्य होते ते. दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह, गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी अशा 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. शत्रूच्या फौजांचे अफाट बळ होते, पण शिवरायांचा निश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले. विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार अफजल खानाला शिवरायांनी धुळीस मिळवला. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडे कपारीतून घुमू लागले. यानंतर स्वराज्यावर सिद्दी जोहर, शाहिस्तेखान, दिलेर खान यांच्या रूपाने मोठी संकटे आली, पण त्या सर्वांवर महाराजांनी मात केली. आग्र्याला जावे लागले, तेथे नजरकैद झाली, पण बादशाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, तानाजी मालुसरे, सूर्याजी, मुरारबाजी, जीवा काशीद यासारखे पराक्रमी देशभक्त होते. म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्यात प्रजा सुखासमाधानाने राहत होती. त्यामुळे स्वराज्यातील लोकांच्या ठिकाणी आत्मविश्वास, स्वाभिमान आणि देशप्रेम होते. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी
आणि एका नव्या युगाचा निर्माता असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. आपण त्यांचे विविध पैलू गुण आत्मसात करूयात आणि हा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा करूया. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुन्हा पुन्हा वाटते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.